नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. एक नवीन पुस्तक माझे एक मित्र आहेत, श्रीकृष्ण कातांगळे म्हणून. त्यांनी मला हे पुस्तक भेट दिलं. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ओव्हरव्ह्यू म्हणजे अजून वाचन नाही झालं, ओव्हरव्ह्यू करतो याचा. नवीन व्यवस्थापन सूत्र, व्यवस्थापकी विचारधारा, प्रमोद बत्रा, विजय बत्रा यांचा आहे. मॅनेजमेंट थॉट, साधे सहज पण विलक्षण. यातली इन पॉकेट बुक्स आहे पुस्तक, आणि पुस्तक खरंच खूप छान आहे, म्हणून मी अस्तित्वात आहे. तुम्ही जर शेंगदाणे देऊ केलेत तर तुमच्या वाट्याला माकडेच येतील. हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे. काय होतं, कर्मचाऱ्यांना आपण खूप कमी पगार देतो आणि मग आपल्याला अपेक्षा असते त्यांनी खूप काम करावं, मग शक्य होत नाही. म्हणजे फक्त पैशाने करप्ट करू शकत नाही, जास्त प्रेम करून नाही. तुम्हाला बॅलन्स पाहिजे आयुष्यामध्ये सगळं. जेव्हा आपल्या सगळ्याच गोष्टी अपयशी ठरतात तेव्हा आपली पद प्रतिष्ठा आणि आपला लौकिकही चांगलाच घसरतो. तर हे अतिशय छान पुस्तकात वाचायचे. पण काल सहज लक्झर कंपनीचं विराट कोहली जाहिरात करतात, खूप छान आहे. ही हायलायटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली. याला काय म्हणायचं, हायलायटर पेस्टल, वेगळे 5 कलर आले त्याच्यामध्ये. तेच दाखवायचे होते तुम्हाला किंवा कसं आहे काय आहे. तर थोडी चालून दाखवतो. 25 रुपयाला एक पडतो तो, 125 रुपयाचे 5. ज्ञानावरती खर्च केलेला वाईट नसतोय, आणि व्यसनावरती लोक आपल्यापेक्षा खूप जास्त खर्च करतात. यात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. याचे 5 कलर आहेत. मला एक एक काढून दाखवतो पुस्तकावरती, कसं वाटतं बघा. प्रमोद बत्रा, असा अभिप्राय मला आवडला की मी हायलाईट करत असतो. लाईट कलर असतात हे, फक्त आपल्याला हायलाईट करायचं आहे की कसं आहे हे विषयमध्ये. तेच हे करून कंटाळा येतो, त्यापेक्षा जरा चेंज, वेगळं. हे पिवळा कलर आहे, माझा फेवरेट कलर आहे पिवळा. पोपटी हा सगळ्यात जास्त लोकांचा आवडता कलर आहे, कारण इझिली हायलाइट होतो, लांबून दिसतो. पण तरी बी समजा नवीन कलर, नवीन आयडिया, नवीन. हा व्हायलेट मला फार आवडला, छान आहे. हा 5 आहे. तर तुम्ही निश्चित चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला तुमची वाट, तुमचा मार्ग स्वतः निर्माण करायचा आहे. आणि याला जी समजा ही मदत करणाऱ्या गोष्टीत आपल्या जीवनामध्ये, त्याच्यावर खर्च केलाच पाहिजे. तुम्ही चिकट राहा, खूप चिकट राहा. म्हणजे चिकट असणं हे चांगलंच आहे, वाईट नाही आहे माझ्या लेखी. पण योग्य ठिकाणी तुम्ही चिकट राहा. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी निश्चित खर्च करा. मी म्हणतोय, पैसे कमवण्यामधली सगळ्यात म्हणजे अवघड गोष्ट आहे योग्य ठिकाणी खर्च करणे. म्हणजे काय होतं, आता आज ही गोष्ट घेतली, मी खरंच ती वापरणार आहे का? जर मी समजा ही वापरली नाही तर तिचा वेस्ट ऑफ मनी होतो, कचरा तयार होतो. हे समजा आता 125 रुपये, तर 125 रुपये तुम्ही 1 मिनिटात खर्च करू शकता. पण 1 मिनिटात 125 रुपये येत नाहीत. त्याला 1 दिवस, 1 तास, 1 मिनिट किंवा काही पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो. 1 दिवस तुमच्या जीवनातला जातो त्यामध्ये, तो परत येणार नसतो. पण असं वेळ तर साठवू शकत नाहीत. पैशाच्या स्वरूपात वेळ साठवली जाते. अतिशय सुंदर गोष्ट आहे. तर ही मी रिकमेंड करेल. कुठल्याही जनरल स्टोअरच्या दुकानात मिळेल, ॲमेझॉनवर मिळेल, कुठेही मिळेल. निश्चित घ्या, वापरा आणि वाचन चालू करा. वाचनाचं कसं, रोज 1 मिनिट 1 पान वाचलं तर निश्चित फरक पडतो. आणि 100% लक्झर.